तर शेतकरी म्हणून सोलर पंपासाठी सोलर पॅनलचा जो काही टिल्ट अँगल आहे तो किती असावा, खूप साऱ्या शेतकरी बांधवांना हे माहित नसतं. जर चुकीचा टिल्ट अँगल जर असला तर काय होतं, चुकीचा अँगल जास्त असलं तर काय होतं, कमी असलं तर काय होतं. त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किती अँगल तिथे सोलर पॅनलचा ठेवला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये त्याच्यानंतर पाऊस काळामध्ये किती ठेवला पाहिजे, त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये त्याचा अँगल किती ठेवला पाहिजे, आपल्या त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यावाईज किती अँगल तिथे असला पाहिजे, आज तुम्हाला एवढं मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यानंतर चुकीचा जर टिल्ट अँगल असेल तर त्याच्यामुळे काय नुकसान होणार आहे, किती आपल्याला सोलर पंपाचं नुकसान होणार आहे. त्याच्यानंतर चुकीचा जर सोलर टिल्ट जर अँगल जर असेल तर काय त्याच्यामध्ये आणखीन आपल्या पाण्यामध्ये किती फरक पडतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम टेक्निकली माहिती तुम्हाला सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये आणि शास्त्रीय दृष्ट्या तुम्हाला पटेल अशी ती माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण त्याच्यामध्ये टिल्ट अँगल म्हणजे काय आपण ते सुद्धा बघणार आहोत. आणि जे काय आपण फ्लॅट आपण ठेवतो, एकदम सपाट प्लेट जर ठेवला तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या सोलरवरती काय परिणाम होतो, चांगला होतो की वाईट होतो, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सर्वात प्रथम बघूयात जो काय आपण टिल्ट अँगल म्हणजे काय हे सर्वात आधी बघूयात. जो टिल्ट अँगल म्हणजे पॅनल जमिनीपासून किती अंशाला झुकलेला आहे खाली, त्याला आपण टिल्ट अँगल म्हणतो. तर उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर जे काही पॅनल आहे पूर्ण सपाट लेवलला जर असेल तर आपण त्याला 0 डिग्री म्हणतो. जर पॅनल उभा केला तर त्याला तो 90 डिग्री मध्ये झुकलेला असतो. या दोघांमध्ये जो काही झुकलेला अँगल आहे दोन्हीच्या मध्ये 0 आणि 90च्या डिग्री मध्ये त्याला आपण टिल्ट अँगल असं सुद्धा म्हटले जातं. तर आता बघूयात जो काही टिल्ट अँगल आहे तो महत्वाचा काय आहे. सोलर क्षेत्रामध्ये जो काही टिल्ट अँगल आहे तो महत्वाचा काय का आहे, तर सोलर पॅनल मधून जास्तीत जास्त वीज मिळवण्यासाठी सूर्यकिरण हे त्या सरळ रेषेमध्ये पॅनलवर पडले पाहिजे, जेणेकरून जास्त त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. तर जेव्हा सूर्यकिरण हे 90 डिग्री मध्ये पॅनलवर पडतात तेव्हा मॅक्झिमम एनर्जी तिथे तयार करत असतात. आणि अँगल जर चुकीचा जर असेल तर जे काही रिफ्लेक्शन वाढते, रिफ्लेक्शन वाढल्यामुळे सोलर पंप रेडिएशन कमी होते. कालांतराने आपल्याला करंट कमी भेटतो, पॉवर कमी भेटतो. आणि सगळं कमी भेटल्यामुळे जो आपला पाण्याचा डिस्चार्ज जो आहे तो डिस्चार्ज सर्वात महत्वाचा म्हणजे तो आपल्याला कमी भेटतो. आता जो काही महाराष्ट्रामध्ये योग्य टिल्ट अँगल किती ठेवला पाहिजे, तर महाराष्ट्रात जो काही लॅटिट्यूड आहे, आपला जो काही लॅटिट्यूड आहे तो साधारणतः 15 ते 22 नॉर्थ दरम्यान आहे, 15 ते 22च्या नॉर्थ दरम्यान आहे. त्यामुळे आपलं काही जे फिक्स स्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी 20 ते 25 हा टिल्ट अँगल हा सर्वात योग्य हा मानला जातो. त्यामुळे यामुळे जो काही वर्षभरामध्ये चांगलं वीज निर्मिती आपला सोलर पॅनल करू शकतो. आता वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळे ठराविक असू शकतात. त्याच्यामध्ये नागपूरमध्ये 21 डिग्री, पुण्यामध्ये 19 डिग्री, नाशिकमध्ये 20, संभाजीनगरमध्ये 20 डिग्री, कोल्हापूरमध्ये 17, सोलापूरमध्ये 18 आणि अहिल्यानगरमध्ये 20 डिग्री. ह्या दरम्यान तुम्ही जे काही अँगल आहे ते अँगल तुम्ही ह्या जिल्ह्यामध्ये ठेवू शकता. आता उन्हाळ्यामध्ये किती अँगल ठेवला पाहिजे, एप्रिल ते जून या दरम्यान सूर्य हा डोक्यावर असतो. त्यामुळे 15 ते 22 डिग्री हा पुरेसा असतो. 15 ते 22 डिग्री पर्यंत ठेवू शकतो. त्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये तुम्हाला हा सूर्य हा खाली असतो. त्याच्यामुळे तुम्हाला 25 ते 35 दरम्यान हा टिल्ट जो अँगल आहे ते फायदेशीर तिथे ठरू शकतो हिवाळ्यामध्ये. तर मग आता जे काय आहे तो अँगल किती ठेवायचा, सर्वसाधारण मध्ये किती ठेवला पाहिजे, तर शेतकरी हा दर वर्ष ऋतूला बदलू शकत नाही. तर फिक्स आपण एक ठराविक अँगल किती ठेवू शकतो, तर 23 ते 30 डिग्रीच्या दरम्यान एक कॉम्प्रोमाइज किंवा त्याच्यामध्ये करू शकतो आपण. 23 डिग्री ते 30 डिग्री पर्यंत ठेवू शकतो. आता फ्लॅट पॅनल जर ठेवला तर त्याच्यामुळे काय होतं, जर अनेक वेळा काय होतं फ्लॅट किंवा सपाट बसवले असतात प्लेटा, त्यामुळे काय होतं जे काही डस्ट असतात ते सोलर पॅनलवर डस्ट साचलेले असतात. पावसामुळे काय होतं, पावसाचं पाणी तिथे वाहिलं जात नाही, हॉटस्पॉट तयार होण्याची जास्त शक्यता असते, टेम्परेचर वाढतं आणि पॉवर तिथे आपल्याला कमी भेटतो. त्याच्यामुळे सपाट तिथे ठेवूच नाही, वारा वाहून असलं तर सपाट तुम्ही ठेवू शकता. तर जास्त जर टिल्ट अँगल जर असेल तर 40 ते 50 डिग्री पर्यंत हा टिल्ट अँगल हिवाळ्यामध्ये फायदेशीर ठरू शकतो. परंतु जो काही उन्हाळा असेल किंवा इतर ऋतूमध्ये जो काही अँगल आहे ठेवला तर ते वीज निर्मिती आहे, वीज निर्मिती तिथे करू शकतो, त्याची कमी करू शकतो. आता त्याच्यामध्ये सोलर पॅनल इन्स्टॉल करताना कसं करायचंय, तर भारतामध्ये नॉर्थर्न हेमिस्फिअर मध्ये त्याच्यामध्ये पॅनलचे फेस हे नेहमी साऊथकडे असले पाहिजे. त्यामुळे वर्षभर जास्तीत जास्त आपण एनर्जी तिथे निर्माण करू शकतो. जर ईस्ट किंवा वेस्ट हे याच्यामध्ये जर ठेवला तर मॉर्निंग आणि इव्हिनिंगला म्हणजे सकाळी सूर्य उगवताना आणि
मावळताना याचं जास्त आपल्याला आउटपुट भेटतं आणि दिवसभरात जास्त एनर्जी तयार होते. आता बघू शकता तुम्ही, हा सोलर पॅनल आहे असा तिथे असं ठेवला पाहिजे. इकडून सूर्य मावळा की असा होऊन इकडं मावळला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला हा टिल्ट अँगल तिथे ठेवला पाहिजे, जेणेकरून तुमचं उत्पन्न ते काही एनर्जी आहे ती एनर्जी जास्त तिथे हे करेल. आता खूप साऱ्या क्षेत्रामध्ये ऑटोमॅटिक ट्रॅकिंग सिस्टीम आहे. जसा सूर्य असा जसा जसा आपला सूर्य झुकत जातो तसा तसा ऑटोमॅटिक जो काही अँगल आहे तो अँगल बदलत जातो. आणि हे जर अँगल ऑटोमॅटिक बदलत गेला तर 15 ते 30% दरम्यान तुमचं जास्त त्याच्यामध्ये एनर्जी तिथे तयार करू शकतो. परंतु याला जास्त खूप खर्च आहे. तर शेतकरी बांधव म्हणजे काय शेतामधले ते फिक्स स्ट्रक्चर असतात. ते फिक्स स्ट्रक्चरला तुम्ही 23 ते 30 डिग्रीच्या दरम्यान ठेवू शकतो. आता चुकीचं स्टील अँगल आहे तो त्याचे लक्षण कोणते आहेत, तर पंप कमी पाणी मिळत असेल, कमी करंट घेत असेल, दुपारी आउटपुट कमी मिळत असेल, पाण्याचा फ्लो कमी असेल, पॅनल हा गरम होत असेल, हे काही त्याच्यामुळे हे काही चुकीच्या अँगलचे लक्षण आहेत. आणि अँगल ठरवत असताना काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. तुम्हाला जर सोलर पंप इन्स्टॉल करायचा जर असेल तर त्याच्यामध्ये पॅनलवर सावली पडून देऊ नका. सर्वात महत्वाचं स्ट्रक्चर मजबूत असलं पाहिजे. त्याच्यामध्ये साऊथ फेसिंग असली पाहिजे, असा तुमचा इकडे झुकलेला पाहिजे असा. त्याच्यानंतर 23 ते 30 डिग्री दरम्यान तुमचा हा टिल्ट अँगल ठेवला पाहिजे सर्वसाधारण पूर्ण वर्षासाठी. आणि वर्षातून कमीत कमी दोनदा आपल्या नेट बोल्ट एकदा संपूर्ण पॅनलचे एकदम टाईट केले पाहिजे आणि नियमित जे काही स्वच्छता तिथे ठेवली पाहिजे पॅनलची. तर शेतकरी बांधव, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे कळलंच असेल की जो काही सोलर असेल तुमच्या घरावरचा असेल किंवा याच्यामध्ये शेतामधले सोलर पंप जर असेल तर त्याचा जो अँगल आहे सर्वसाधारण जर तुम्हाला जर वारंवार बदलायचा नसेल, कायम एकच जर ठेवायचं जर असेल तर तुम्ही 23 डिग्री ते 30 डिग्री पर्यंत हा अँगल तिथे ठेवू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला एनर्जी या अँगल मध्ये तुम्हाला ठेवली जाईल. आता खूप सारे जे काही इन्स्टॉल करणारे असतात ते कुठे पण अँगल कुठे सपाट लावतात, कुठे जास्त अँगल ठेवतात, कमी ठेवतात. तर आपल्याला जर तुमच्या शेतामध्ये सोलर पंप इन्स्टॉल करण्यासाठी जर जे काही टीम येत असेल तर त्यांना सांगायचं बाबा आम्हाला 25 ते त्याच्यामध्ये 23 ते 30 डिग्री दरम्यान या दरम्यान तुम्हाला जो अँगल आहे त्या अँगल तिथे ठेवायचा आहे. आणि इन्स्टॉल करायच्या टायमाला साऊथ कडे त्याच्यामध्ये तोंड असलं पाहिजे. म्हणजे आता असं जर तुमचा सोलर पंप जर इन्स्टॉल करत जर असेल तर इकडून सूर्य मावळला पाहिजे, असा होऊन इकडे मावळला पाहिजे, जेणेकरून आपलं जे काही सोलर वर जे किरण पडतात जास्त त्याच्यामध्ये एनर्जी त्याच्यामध्ये तयार करत असतात. त्याच्यामुळे साऊथ फेसिंगला तुम्हाला जो काही पंप आहे तो पंप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. खूप सारे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पहिलं मी चुकीच्या पद्धतीने इन्स्टॉल तिथे केलेले आहेत. इकडून सूर्य मावळत असलं तर इकडूनच ठेवतात असे. मग काय होतं, सूर्य सकाळ सकाळ तुम्हाला ज्यावेळेस सकाळ सकाळ आहे त्यावेळेस तुम्हाला जास्त तिचं आउटपुट भेटतं. पण जर इव्हिनिंगला म्हणजे सूर्य मावळाच टायमाला त्याच्यामध्ये लवकर तुमचा सोलर पंप तिथं बंद पडून जातो. त्याच्यामुळे साऊथ फेसिंगला हा सोलर पंप इन्स्टॉल करणं सगळ्यात योग्य मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त तिथे एनर्जी तुम्हाला मिळते. तर शेतकरी बांधव, तुम्हाला जर कळत असेल की जे काही टिल्ट अँगल आहे तो किती ठेवायचा आहे, तर हा व्हिडिओ मधली जर तुम्हाला जर माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर शेतकरी बांधव, खूप सारे शेतकरी बांधव आपल्या व्हिडिओ बघतात पण आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत नाही. तर ही माहिती जर तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये टेक्निशियन झाला तर 1500 रुपये घेऊन गेल्याशिवाय जात नाही. आपण एकदम फ्री मध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला एकच अपेक्षा आहे, आपल्याला व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याने तुम्हाला कुठेही प्रकारचे चार्ज वगैरे लागत नाही आणि आपल्याला मला सुद्धा कुठे पैसे भेटत नाहीत. परंतु मला एक समाधान वाटतं की माझा व्हिडिओ शेतकरी बांधवांना हा आवडतोय. त्याच्यामुळे आम्हाला हे दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन भेटतो. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.